हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्मार्ट एज्युकेशन. आज आपण बघणार आहोत वर्ड प्रॉब्लेम इन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि सगळ्यात त्रास देणारा भाग. आज आपण नीट समजून घेऊया बेसिक कॉन्सेप्ट आणि काही सम बघूया. सो वर्ड प्रॉब्लेम्स. सो पहिली गोष्ट समजून घ्या की वर्ड प्रॉब्लेम आपल्याला मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये कशा स्वरूपात लिहायचे. सो राम इज 8 more than twice the age of करीम. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. ओके, नीट बघा. लेट अस कन्वर्ट दिस स्टेटमेंट इंटू मॅथमॅटिकल इक्वेशन. मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये एकदा आपण कन्वर्ट करायला शिकलो की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सोप्या होतात, इझी होतात. सो फाइंड द एज ऑफ राम अँड रहीम. अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. राम आणि रहीम दोघे जण आहेत. ओके, आता बघा, देर आर टू अननोन्स. दोन माणसं आहेत. ॲझ्युम वन ऑफ द अननोन ॲज एक्स अँड अदर ॲज वाय. आपल्याला एकाला एक्स मानायचा आहे आणि दुसऱ्याला वाय मानायचं आहे. ओके, शक्यतो आपल्याला क्वेश्चन मधून समजत असेल तर मोठ्याला एक्स मानायचं आहे आणि छोट्याला वाय मानायचं आहे, जर क्वेश्चन मधून समजत असेल तर. नाहीतर काही इश्यू नाही. ओके, सो टू फॉर्म इक्वेशन लेट्स फॉलो सम रूल्स, फॉर्म्युला आणि प्रॉपर्टीज. काही रूल्स, फॉर्म्युला आणि प्रॉपर्टीज आहेत, त्या समजून घ्या. खूप सोपं आहे. सो काही रूल्स सांगतोय मी. इज, वॉज असं जेव्हा जेव्हा असेल म्हणजेच काय, इक्वल. इज म्हणजे और वॉज म्हणजे इक्वल. मोर, ग्रेटर, एक्सिड्स अशा प्रकारचे शब्द असतील तर प्लस आफ्टर लिव्हिंग सम स्पेस. म्हणजे काय, इक्वल साइन नंतर थोडी स्पेस सोडून नंतर प्लस लिहायचं. मोर, ग्रेटर, एक्सिड्स. लेस, स्मॉलर अशा प्रकारचे वर्ड्स असतील तर मायनस साइन लिहायचं आफ्टर लिव्हिंग सम स्पेस. म्हणजे इक्वल साइन नंतर थोडी जागा सोडून नंतर मायनस साइन लिहायचं. सम ऑफ टू नंबर्स जेव्हा जेव्हा असेल इट मीन्स एक्स प्लस वाय. डिफरन्स ऑफ टू नंबर्स जेव्हा जेव्हा असेल इट मीन्स एक्स मायनस वाय और वाय मायनस एक्स. ट्वाइस, थ्राइस असे वर्ड असतील तर मल्टिप्लिकेशन. आणि काही फॉर्म्युला आणि प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाय बाय क्वोशंट प्लस रिमाइंडर नेहमी यूज करायला लागतं. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ ऑल द थ्री साइड्स नेहमी यूज करावं लागतं. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 into L plus B. आणि सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 degree. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. Using these rules, we'll convert the given statement into a mathematical form. खूप इझिली आपण कन्वर्ट करू शकतो. आपण काही सम सुद्धा बघणार आहोत. ओके, सो राम इज एक्स. इज म्हणजेच काय, इक्वल. 8 more than, 8 more than. सो आपण काय ठरवलंय की मोर असेल तर थोडी स्पेस सोडून प्लस. सो प्लस ट्वाइस द एज ऑफ रहीम. सो ट्वाइस द एज ऑफ रहीम. सो रहीम आहे वाय. सो ट्वाइस द एज ऑफ रहीम म्हणजे 2y. बघा, एक्स इज इक्वल टू 2y प्लस 8. थोडंसं परत समजून घेऊ. ओके, परत समजून घेऊया. राम एक्स इज इक्वल टू 8 more than. सो प्लस 8 थोडी जागा सोडून ट्वाइस द एज ऑफ रहीम. सो दॅट इज 2y. सो एक्स इज इक्वल टू 2y प्लस 8. अशा पद्धतीने आपण इक्वेशन तयार करू शकतो. ओके, आता प्रत्यक्ष आपण थोडी सम बघूया म्हणजे अजून चांगलं समजून येईल तुम्हाला. ओके, सो द डिफरन्स बिटवीन टू नंबर्स इज 26 अँड वन नंबर इज 3 times द अदर. फाइंड देम. बघा, पहिल्यांदा आपल्याला इक्वेशन तयार करायला आली पाहिजेत, मी म्हणालो. सो सोल्युशन लिहूया. टू नंबर्स आहेत, बरोबर. सो लेट द टू नंबर्स बी एक्स अँड वाय वेअर एक्स इज ग्रेटर दॅन वाय. मी तुम्हाला आधीच म्हणालो की शक्यतो जेव्हा आपल्याला सम वरून आयडिया येत असेल तेव्हा मोठ्या नंबरला एक्स घ्यायचा आहे. सो हिअर एक्स अँड वाय आर टू नंबर्स वेअर एक्स इज ग्रेटर दॅन वाय. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, दोन कंडिशन आहेत. द डिफरन्स बिटवीन टू नंबर्स इज 26 इज द फर्स्ट कंडिशन. ओके, सो एक्स मायनस वाय
is equal to 26. Clear? So this is our equation number 1. Now according to the second condition काय आहे? one number is that is x is three times the other number. So x is 3 into y. Simple. So this will be your equation number 2. Okay. Now solve the equation by either substitution or elimination method. पण इकडे substitution method खूप सोपी आहे. Substitute 2 in 1. डायरेक्ट आपल्याला x is equal to 3y मिळालं तर आपल्याला फक्त पुट करायचं x is equal to 3y in equation number 1. So 3y minus y is equal to 26. So 2y is equal to 26. So y is equal to 13. Now substitute y is equal to 13 in equation number 2. X is equal to 3 into 13. So x is equal to 39. बघा किती इझिली आपण इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. सो द गिवन नंबर्स आर 39 and 13. कारण आपण मोठा नंबर घेतला होता 39, छोटा नंबर असणार आहे 13. अजून काही सम बघूया. Places A and B are 100 kilometer apart on a highway. One car start from A and another from B at the same time. If the cars travel in the same direction with different speed, they meet in 5 hours. If they travel towards each other, they meet in 1 hour. What is the speed of both the cars? आता इकडे क्वेश्चन पहिला आपल्याला समजला पाहिजे. थोडा क्वेश्चन समजून आपण पहिला इक्वेशन तयार करू आणि नंतर पुढे जाऊ. सो क्वेश्चन इज व्हॉट इज द स्पीड ऑफ बोथ द कार्स. सो पहिला क्वेश्चन वरून आपल्याला एक्स आणि वाय जे आहे ते कन्सिडर करायचं आहे. So let the speed of the car starting from A be x km/h and speed of the car starting from B be y km/h. एका गाडीचा स्पीड आहे x km/h आणि दुसरीचा स्पीड आहे y km/h. आता लक्षात घ्या इकडे आपल्याला स्पीड कोणाचं जास्त आहे काहीच आयडिया नाही, फक्त आपण x आणि y अज्युम केलेला आहे. सो प्लेसेस A and B are 100 km apart on a highway. आपण डायग्राम ड्रॉ करूया. A आणि B ह्यांच्यामधलं डिस्टन्स आहे 100 किलोमीटर. ओके. नाउ अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, इफ द कार्स ट्रॅव्हल्स इन द सेम डिरेक्शन, जर कार्स एकाच डिरेक्शन कडे जातात ते मीट इन 5 hours. म्हणजे ए आणि बी जेव्हा सेम डिरेक्शन कडे जातात तर त्या सी ह्या पॉइंटवर समजा आपण भेटतात असं समजूया आपण. किती वेळाने भेटतात तर त्या 5 तासानंतर भेटतात. आता इकडे बघा, द कार स्टार्ट फ्रॉम ए, जी ए पासून सुरू होते ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते तर AC, आणि जी बी पासून सुरू होते ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते BC. क्लिअर. नाउ वी नो दॅट डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हा फॉर्म्युला आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आपण शिकलो. सो तो फॉर्म्युला यूज करायचा. स्पीड ऑफ कार स्टार्टिंग फ्रॉम ए इज x km/h. आपण म्हणालो की x किलोमीटर आहे. आता टाइम टेकन इज 5 hours. सो टोटल डिस्टन्स आपण काय म्हणू शकतो AC इज इक्वल टू 5x, बिकॉज डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, ॲज स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके. सो डिस्टन्स AC इज इक्वल टू 5 इंटू x, सो 5x. सेम स्पीड ऑफ कार स्टार्टिंग फ्रॉम B इज y km/h. So time taken is same 5 hours. Hence distance BC can be written as 5y. Okay. Now distance AC is equal to 5x. Distance BC is equal to 5y. Distance AB is 100 km. That is given. Also from the figure we can say AB plus BC is equal to AC. Hence 100 plus 5y is equal to 5x. नीट बघा डायग्राम कडे. ओके. सो डिवाइडिंग थ्रू आउट बाय 5 विल गेट 20 plus y is equal to x. So x is equal to 20 plus y. That is equation number 1. एक कंडिशन आपण यूज केले, फर्स्ट कंडिशन. नाउ सेकंड कंडिशन, इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर दे मीट इन 1 hour. जर ते एकमेकांकडे ट्रॅव्हल करत असतील. सो अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन बघा, आता एक ए ठिकाणी आहे, एक बी ठिकाणी आहे, आणि त्या एकमेकांकडे जेव्हा येतात
तेव्हा त्यांची भेट होते फक्त 1 तासानंतर, 1 hour. So speed of car starting from A is x, time taken is 1 hour. So distance is equal to 1x, that is x kilometer again. Okay. Same speed of car starting from B. B चा स्पीड काय आहे? y किलोमीटर पर आवर. So time taken is 1 hour. So distance cover by BC, distance cover, that is BC, is equal to 1y किलोमीटर म्हणजेच y किलोमीटर. So distance AC is equal to x kilometer and distance BC is equal to y kilometer. So but distance AB is equal to 100. आपल्याला माहित आहे. So from the given figure we can say AC plus BC is equal to AB. Hence x plus y is equal to 100. That is equation number 2. आता दोन इक्वेशन मिळालेत आपल्याला. सो यू कॅन सॉल्व द इक्वेशन विथ आयदर सबस्टिट्यूशन ऑर एलिमिनेशन. तुम्हाला सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही सॉल्व करू शकता. आता x इज इक्वल टू 20 प्लस y डायरेक्टली तुम्ही सबस्टिट्यूट करून सुद्धा आन्सर काढू शकता. आणि सॉल्व केल्यावर तुम्हाला y इज इक्वल टू 40 आणि सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 40 इन इक्वेशन नंबर 1 यू विल गेट x इज इक्वल टू 60. आता हे तुम्हाला मी पुढच्या स्टेप सॉल्व करून दाखवत नाही, कारण अशा प्रकारचे खूप सारी सम आपण सॉल्व केले आहेत. इकडे तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड वापरू शकता किंवा एलिमिनेशन मेथड वापरू शकता. सो स्पीड ऑफ कार स्टार्टिंग फ्रॉम A इज 60 किलोमीटर पर आवर अँड फ्रॉम B इज 40 किलोमीटर पर आवर. तर अशा पद्धतीने आपण हे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. बघा, तुमचं पूर्ण सिलेबस अशाच पद्धतीने ॲनिमेटेड व्हिडिओजच्या माध्यमातून तयार केलेला आहे आणि अशाच पद्धतीने रेग्युलर व्हिडिओज मी अपलोड करतो आहे. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.